हे पिक्चर कोणी कोणी बघितलं? कोणूच्या पप्पाने लावला या लय कॉमेडी पिक्चर. होय ते ह्याच नावाची शिपीचा मला तर तोच वाटतो या. हा पिक्चर बघा बरं काय हो, कोणी बघितला नसणार तर लय कॉमेडी पिक्चर. बा लय कॉमेडी पिक्चर. साहेब बसले तर इथं दिसलं का? गुनूला आणाय निघाले ते या. लय पिक्चर कॉमेडी बघा. आज मी फ्रीजचा मुहूर्त लागलाय बरं का. फ्रीज साफ करायचे आपल्याला, आता करणार आहे मी. झोप आली आहे. फ्रीज काढलाय बघा आता मी साफ करावी का फ्रीज. अहो लयच खराब झालाय. पण त्यातलं सामान दाखवू का तुम्हाला? बहिणी तर लय आत्ता असले ते फ्रीजमधलं सामान आहे आपले. बघितलं का? त्या म्हणल्या पिकअप भरल पिकअप, तर हे नुसतं फ्रीजमधलं आहे. हां बघा कट्टा भरलाय आणि हा तर अजून बॉक्स काढलेला नाही मी. आणि आपला अजून फ्रीजर बाकी आहे. मग ही सामान किती विचार करा. म्हणून मला फ्रीजचं का नाही, फ्रीज काढायचं म्हणलं की होतो लोड येतो लोड. हे तर बघा पीठ पडले, अजून आज फरशी पुसली नाही. हे आपलं सामान आहे. अहो पण सगळं लागणार आहे, काय बोलून उपयोग आहे. हां तुम्ही सांगा बरं. इथं आईनं दिलेलं घरचं लोणचं, ही कढीपत्त्याचा डबा, हे आपलं कूट लसूण खोबरं, इथं विकतचं लोणचं दही, काय लागत नाही. पापाड बिपाड, ती लिंब फिंब, इकडं दूध बीड टबा बिंबाटी, हे भाज्यांचं. हां हे बी तूप आहे या डब्यात, तूप आहे या डब्यात बी तूप आहे. ह्यात बी एक भरणी तुपाची आहे ना आत्ता दिलेली. आणि पिझ्झाचं सामान आहे. इथं हे बनवायचं आपलं नूडल्स फिडल्स बनवायचे ह्या बाटल्या. मग काय न लागणार आहे सामान सांगा. हां पण व्यवस्थित असतं फ्रीजमध्ये, असं नाही की. पण एवढं सामान आहे आपलं. मग विचार करा. फ्रीज आपला मोठा आहे बरं का. फ्रीज मोठा आहे. पहिला आत्यांचा होता ना, डबल डोअरचाच होता पण छोटा होता. मग आत्यांचा खराब झाला, त्याला आता मला ते 3 वर्ष झालं. तेव्हा मग हा नवीन घेतला आपण. तेव्हा पण आत्यांना आलेले. मग आम्ही सगळेजण गेलेलो विजय सेल्समध्ये, तिथून आणलेला हा फ्रीज आहे. आणि फ्रीज आणल्यानंतर 6 महिन्यानं हे घेतलं आहे, हे डबडं घेतलं मशीन. आता उरकते.
झालाय बघा आता आपला फ्रीज साफ करून एकदम चकाचक. जरा ओपनच ठेवलाय, फॅन चालू केलाय सुकायसाठी. हे बघा घासला, पूर्ण घासलाय. फ्रीजर पण साफ केला आणि लागलीच लावला. कारण फ्रीजर लय खराब होत नाही, फ्रीजरकडे एवढा प्रश्न येत नाही ना आपला, त्याच्यामुळं झालाय. आता इथं भांडी पण ठेवलेत बघा घासून. आपलं ह्याचं काय फ्रीजमध्ये टाकायचं कवर बाकी सगळं घासून ह्याच्यात ठेवलंय. आता घेते जरा सामान लावलं बघा आता हे सगळं. आता याचं कवर टाकून घेते, कवर दाखवते तुम्हाला. हे बघा कवर आहे त्याचे, असे कवर घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त खराब होत नाही फ्रीज बरं का, बघितलं का. आता सामान लावून घ्यायचे. सामान लावायचे आता. झालं आपला फ्रीज साफ करून. कसं दिसतंय? छान दिसतंय का नाही? हे लिंब बघा आत्याण्णाने दिलेले अजून राहिलेत. झालं बाई एकदाच. मुहूर्त लागत नव्हता त्याचा, लागला म्हणायचं आहे ना. तरी ते फ्रीजमधला डबा आणलेत आहे मी, लई सुंदर आहे. तर त्या दिवशी पण तुम्हाला म्हटलेली भाज्यांसाठी. बघू आता मी देवाचं भांड आहे बघा. कारण आत्यानं दिलेलं नाही लिंब, त्यातले 3 जरा लई खराब झाले. ती खराब म्हणजे ती झाले जरा. आता ती कामाला लावणार आहे लिंबाचं. भांड बघा आता कसं निघतंय, गंमत बघा नुसते. लगेच चकाचकच बघा, सगळं काय लागलं. कशाने भांडी असली काळी पडते काही कळत नाही. भांड दाखवते तवाला हात झालाय माझा. असं कोणी सोपा जाणार आहे तर गुन्ह्याला नाही, त्याच्यामुळे मला नाही टेन्शन. ते घरी असलं की त्यातनीच पाठवलं, जात नाही तर मग पाठवायचं. जायचं मागत नाही तू, म्हणून तर फ्रीज काढलं असते घरी यायचं. त्यांनी काय सुद्धा केलं नाही. ते म्हणते की हां ती फ्रीजची भांडी होती का नाही, ती जरा घासली तिथं. मी मीठ येतो, बाकीचं मी काय करणार नाही, गरम भांड दिसतंय का? लय चक निघतो, लय म्हणजे लय चक. बघा भांडं कसं निघलंय.
एकदम चकाचक. हे साईडला जरा राहिलं आहे, हे बघा इथे, ते पण काढणार आहे मी. लय भारी निघतं. मीठ आणि लिंबू एक नंबर भांडं. ओके. तर बघा आता मी आलो आहे ट्युशनला. तर आज वांग बनवणार आहे ना मम्मी? वांग. चपाती भात. आणि माझे पप्पा लावत आहे वॉशिंग मशीन आणि आम्ही तर बसतोय कामाचं. हो ना मम्मी? आणि मी तुम्हाला दाखवलं होतं ना नलटण वलटण. हे नलटण होतं ना टाळकांच्या. हे कॉमेंटमध्ये लिहा नलटणचे हे उच्चार, म्हणजे नलटणचं नलटण म्हणजे काय असतं हो ना? माहिती दे. हा मी तर दाखवले टेक्स्टबुक मध्ये. चला या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटतो आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय.